देवी कामाख्यावरती होणारा हा महाराष्ट्रातला आणि मराठीतला सगळ्यात पहिला पॉडकास्ट आहे। प्रत्येकाला कामाख्याविषयी काही ना काहीतरी मनामध्ये उत्सुकता आहे, आकर्षण आहे। सोबत त्या अनेक भ्रांती आहे। त्या 51 तुकड्यापैकी ज्या ठिकाणी माताचा योनी भाग पडला, ज्या ठिकाणी गर्भ पडला, ते म्हणजे माँ कामाख्या। महाराष्ट्र में ऐसे कुछ धारणाएं हैं लेडीज़ में भी, यहाँ पे भी, कि लेडीज़ ने यहाँ पे आना नहीं चाहिए, थोड़ा सा ब्लैक मैजिक जैसे होता है। तिला ती चाहू लागते की कोणीतरी जो नृत्य आहे तो कोणीतरी चोरून बघतोय। तर त्याच वेळी त्या केंदू कलाई पुजारीचा तिथे देवीने शिरच्छेद केला आणि राजाला श्राप दिला। जे नाथपंथ आहे आपला, त्याचा आणि कामाख्या देवीचा काय संबंध आहे? किंवा ज्याला राजसत्ता ज्याला आपल्या हातामध्ये घ्यायची असेल, किंबहुना ज्याला ऐश्वर्य, आर्थिक स्थिती उन्नती करायची असेल, मतलब यहाँ पर लोग जैसे सोचता है हीरा बना देता है, बकरी बना देता है। अशी एक महाविद्या आहे की जी राजकारण्यांमध्ये खूप जास्त प्रसिद्ध आहे। याचं म्हणजे दशमहाविद्यापैकी पहिली महाविद्या दक्षिणकाली भगवती महाकाली। भैरवची हे कोणतं मंदिर आहे? छिन्नमस्तिका टेम्पल आहे, छिन्नमस्तिका मातेचं मंदिर आहे। तिसरी महाविद्या हे आहे आपलं दशमहाविद्यापैकी असलेलं धुमावती मंदिर। त्या आसपासमध्ये 5 किलोमीटरमध्ये कोणी तांत्रिक चुकीचा प्रयोग करत असेल तर त्याला देखील त्याचा फटका भेटतो। हे कुठलं मंदिर आहे ना? हे त्रिपुर भैरवी मंदिर आहे। ज्यांना समजा स्त्री शाप असतो त्यांनीच केली पाहिजे, किंवा मग बाकीच्या लोकांनी केली तर काय अडचण असते? कामाख्या ही एक युनिव्हर्सिटी होती, संपूर्ण तंत्र विद्येची, आजही आहे आणि भविष्यातही राहणार। जोपर्यंत आपण उमानंद भैरवांचं दर्शन घेत नाही, म्हणजे त्या उमानंद शिवांचं दर्शन घेत नाही, तोपर्यंत ही जी आपली कामाख्या यात्रा आहे ही परिपूर्ण होत नाही। यू शुड विजिट। आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार। तर मंडळी, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील। तर मंडळी, आजचा जो पॉडकास्ट आहे तो आजपर्यंत आपण जेवढे काही पॉडकास्ट केलेले आहेत त्याच्यापेक्षा सगळ्यात स्पेशल पॉडकास्ट आहे, कारण आजचा जो पॉडकास्ट आहे ना तो कामाख्यावरती होणार आहे। आणि देवी कामाख्यावरती होणारा हा महाराष्ट्रातला आणि मराठीतला सगळ्यात पहिला पॉडकास्ट आहे। आणि आजचा जो पॉडकास्ट आहे तो थोडासा ब्लॉगच्या स्वरूपात असणार आहे, की म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण तिथली जी स्पेसिफिक इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मी तुमचा टाइम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूया। तर मंडळी, आजच्या पॉडकास्टसाठी आपण आपले जे स्पेशल गेस्ट आहेत मयुरेशजी यांना पुन्हा एकदा इन्व्हाइट केलेलं आहे। आणि खरं तर त्यांचीच ही एक कल्पना होती की आपण इथं जाऊन हा पॉडकास्ट जो काही असेल तो शूट करायचा आहे। तर सगळ्यात आधी त्यांनाच विचारूया की याच्या मागे नेमकं काय कारण होतं। मला असं वाटतं की सगळ्यात अगोदर आपण महाराष्ट्रातले जे काही कोणी प्रत्येक जण येतं, प्रत्येकाला कामाख्याविषयी काही ना काहीतरी मनामध्ये उत्सुकता आहे, आकर्षण आहे। सोबत त्या अनेक भ्रांती आहे की या ठिकाणी काही विचित्र काही होतं का, या ठिकाणी माणसांनी आलं पाहिजे का, किंवा ब्लॅक मॅजिक किंवा अजूनही तांत्रिक प्रकारे ते घडतात का। तर हे जे काही सगळं नकारात्मक चित्र आहे ते बदललं पाहिजे, आणि जे आपले महाराष्ट्रातले जे भाविक आहे ते श्रद्धेने इथे आले पाहिजे। आणि जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष ज्या स्टुडिओमध्ये बसून सांगण्यापेक्षा त्या जागेवरती येऊन त्या सगळ्या गोष्टीचं महत्त्व जेव्हा आपण सांगतो, तेव्हा येणारा जो काही आपला महाराष्ट्रातला भाविक आहे तो श्रद्धेने इथे येईल, आणि त्याला त्याचा इतिहास व्यवस्थित जर कधी कळला तर त्याला आणखी त्यामध्ये आनंद येईल। म्हणून मला जी इच्छा होती की आपण इथे येऊनच आपण पॉडकास्ट कामाख्यावरचा शूट करावा। आता जसं तुम्ही इतिहासाबद्दल बोलला, बरोबर, तर सगळ्यात आधी सुरुवातच इतिहासापासून करूयात। कामाख्या देवीचा इतिहास काय आहे, या मंदिराचा काय इतिहास आहे? कालिका पुराण आदी ग्रंथामध्ये कामाख्याविषयी डिटेलमध्ये लिहिलेलं आहे। योगिनी तंत्रम मध्ये सुद्धा विशेष करून कामाख्याचं महत्त्व, वर्णन आदी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। कामाख्या पीठाचं जे मुख्य नाव आहे ते आहे कामरूप पीठ, कामगिरी पीठ। गिरी म्हणजे पर्वत, ज्या ठिकाणी काम, आता बघा हे जे पर्वत आहे या पर्वताला नाव आहे नीलाचल पर्वत ना। तर ह्या नीलाचल पर्वताला सदाशिवाची उपमा दिलेली आहे।
की भगवान जर कधी तुम्ही कामाख्याचं रूप पाहिलं तर खाली सिंह झोपलेले आहे, सिंहावरती सदाशिव लेटलेले आहेत आणि त्या सदाशिवांच्या नाभीतून एक कमळ आलेलं आहे आणि कमळावरती माता कामाख्या म्हणजे जिचे 6 मुख आहेत आणि ती त्यावरती विराजित आहे कमळावरती, असं ते स्वरूप आहे. तर शास्त्रकारांनी असं सांगितलं आहे की ही जे काही स्वरूप आहे, जो जो पहाड आहे, हा पहाड म्हणजे सदाशिव आहे. आणि संपूर्ण जर कधी तुम्ही योगिनी तंत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की हे जे कामगिरी पीठ आहे हे त्रिकोणाकार आहे आणि ह्या त्रिकोणाकार असल्यामुळे ह्या ठिकाणचं जे महत्व आहे हे विशेष करून जास्त झालेलं आहे. कालिका पुराणामध्ये कथा येते की त्रेतायुगामध्ये वराहाची कथा प्रत्येकाला माहिती आहे. वराह स्वामींचा अवतार होतो, भगवान विष्णूंचे अवतार. तर वराह स्वामींचे जे पुत्र होते, नरक त्याचं नाव होतं, तर तो ह्या ठिकाणाचा शासक होता आणि त्याची सत्ता ह्या ठिकाणी होती. आणि ह्या ठिकाणी कामाख्या येण्याच्या सगळ्यात महत्त्वाची जी कथा आहे ती आहे त्याच्या अगोदर, त्रेतायुगाच्या अगोदरपासून, जेव्हा सती माता सतीचा जेव्हा अवतार झाला त्यावेळी तुम्हाला माहिती आहे की दक्षाने यज्ञ केला, शिवाला बोलवलं नाही आणि शिवांचा अपमान केला. त्यावेळी माता सतीने आपला देह त्या यज्ञकुंडामध्ये केला आणि मग नंतर भगवान शिवांनी ते जे सतीचं शरीर होतं ते घेऊन ब्रह्मांडामध्ये विचरण करायला सुरुवात केली. तर सुदर्शन चक्राने भगवान श्री हरी विष्णूंनी सतीच्या शरीराचे 51 तुकडे केले. त्या 51 तुकड्यापैकी ज्या ठिकाणी माताचा योनी भाग पडला, ज्या ठिकाणी गर्भ पडला, ते म्हणजे मा कामाख्या. आणि असं त्याला महत्त्व जास्त अधिक प्राप्त झालेलं आहे. तर पौराणिक दृष्ट्या सुद्धा, तंत्रोक्त दृष्ट्या सुद्धा ह्या शक्तिपीठाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण की गुह्य भाग आहे, सगळ्यात गुप्त भाग आहे आणि सगळ्यात ऊर्जावान हा भाग आहे. संपूर्ण शाक्त पंथामध्ये किंवा जितकेही शक्तिपीठ आहे, ह्या कामाख्या पीठाला शक्तिपीठाची राजधानी म्हटलं जातं. आणि असा त्याचा संपूर्ण इतिहास आपण अजून पुढे सांगणारच आहोत. येस. तर जसं हा झाला जुना इतिहास, पण जो त्याच्यानंतरचा इतिहास आहे की समजा हे मंदिराचे निर्माण कसं झालं, त्याबद्दल काय सांगाल? तर त्रेतायुगामध्ये नरकासुराचं शासन इथे होतं आणि त्याला भगवान वराह स्वामींनी सांगितलं की तू माता कामाख्याची उपासना करत राहा, फक्त तुला मातृभावामध्ये तिची साधना करायची आहे. तर नरकासुराने कालांतराने काय झालं, शेवटी तो असुर ना, तर त्या असुराच्या मनामध्ये देवीचं स्वरूप बघून कामभावना उत्पन्न झाली आणि त्याने देवी समोर एक अशी याचना केली, किंबहुना असं त्याने सांगितलं देवीला की मला तुझ्यासोबत विवाह करायचा आहे. शेवटी ती जगज्जननी माता कामाख्याने सांगितलं की एका रात्रीमध्ये तू मंदिराचं निर्माण, घाटाचं निर्माण आणि पायऱ्यांचं जे काही काम आहे तू एका रात्रीमध्ये पूर्ण कर. एका रात्री जर कधी तू पूर्ण केलंस तर मी तुझ्याशी विवाह करेन. असं करून विश्वकर्मांना बोलवल्या जातं आणि विश्वकर्मा एका रात्रीमध्ये या सगळ्या गोष्टी इथे बनवतात. आणि शिड्या वगैरे पण बनवण्याचं काम चालू असतं, घाट वगैरे सगळे बनलेले असतात. शिड्यांचं अर्ध काम चालू असताना देवी आपल्या मायेने एक कोंबडा पाठवते. पूर्वी होतं ना की कोंबडा आरवला म्हणजे सकाळ झाली, तर तो जो काही कोंबडा आहे हा मध्यरात्रीला ओरडतो इथून. जर आणि कोंबडा आरवल्यामुळे तो जो नरकासूर आहे त्याला क्रोध येतो आणि तो नरकासूर त्या कोंबड्याचा पाठलाग करून त्याचा तिकडे वध करतो. आज सुद्धा आपण पाहिलं ना ज्या ठिकाणी उमानंद भैरवांचं स्थान आहे त्याच्याजवळच कुक्कुटकच्ची म्हणून एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी त्यांनी वध केलेला आहे. आणि एका रात्रीमध्ये पूर्ण न झाल्यामुळे नरकासुराचा तो जो प्रण आहे तो अपूर्ण राहिला आणि देवी माताने त्या नरकासुराचा इथे वध केला, अशी ही कथा आहे. तर मग कालांतराने म्हणजे विश्वकर्माने मंदिर बनवलं, पण कालांतराने झालं असं की ज्यावेळी नरकासुराचं इथे राज्य होतं त्यावेळी वशिष्ठ मुनी इथे देवी मातेच्या दर्शनासाठी आले. वशिष्ठ मुनींना नरकासुराने देवीच्या दर्शनासाठी जाऊ दिलं नाही किंवा अडवलं. त्यामुळे वशिष्ठ ऋषींनी या जागेला श्राप दिला की ह्या जागेचा विध्वंस होणार किंवा ही जागा लुप्त होणार. मग नरकासुराचा वध झाल्यानंतर हे जे काही पीठ होतं, जे काही बनलेलं होतं ते लुप्त झालं अनेक कारणामुळे. मग कालांतराने असं झालं की इसवी सन 1500 शताब्दीमध्ये विश्वसिंग राजाचं राज्य ह्या ठिकाणी होतं आणि राज्यप्राप्तीसाठी काही युद्धामध्ये तो व्यक्ती शोधत आपल्या साथीदारांना शोधत सैन्याला शोधत ह्या ठिकाणी आला, ह्या पहाडावरती आला. तेव्हा ह्या पहाडावरती अगदी ज्या ठिकाणी आपला योनीभाग जगदंबेचा आहे त्या ठिकाणी वटवृक्षाचं झाड होतं. तो त्या ठिकाणी बसला
आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं तिथे त्याला असं मंदिर वगैरे काही त्यावेळी काहीच नव्हतं. त्या ठिकाणी एक वृद्ध महिला आली आणि त्या वृद्ध महिलेने सांगितलं, त्याला पाणी पाजलं आणि सांगितलं की हा जो इथे दगड दिसतो आहे हा दगड चमत्कारी दगड आहे, तुम्ही याच्यासमोर जे काही तुम्ही मागाल ते तुमची इच्छा पूर्ण होते. मग विश्वसिंग राजा अशी मांडता करतो की मला माझं मिळालेलं हरवलेलं साथीदार जे आहे ते माझे मिळाले पाहिजे. आणि काही काळानंतर ते त्यांना ह्याच ठिकाणी प्राप्त होतं. मग राजाचा त्या शिलेवरती विश्वास बसतो. मग तो आणखी मान्यता मांडतो की जर कधी ह्या ठिकाणी आमचं राज्य स्थापित झालं तर मी ह्या ठिकाणी सोन्याचं मंदिर निर्माण करेन. आणि शेवटी ती जगदंबेच्या आशीर्वादामुळे काय झालं, विश्वसिंग राजाचं शासन ह्या ठिकाणी सुरू झालं. मग त्यांनी काय केलं, आपला जो संकल्प पूर्ण करण्यासाठी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू केला. जीर्णोद्धार जेव्हा त्यांनी केला, जो काही तो पाषाण होता जिथून त्याचं सगळं खोदकाम सुरू झालं, त्यावेळी जो नरकासुरातल्या काळातलं जे काही मंदिर होतं आधीच्या काळातलं ते त्यामध्ये सापडलं. आपण आतमध्ये मी तुम्हाला दाखवलं की कामदेवाची प्रतिमा दाखवली, ते कामदेव आदीची प्रतिमा त्यावेळी सापडली. मग विश्वसिंग राजाने पूर्ण जे काही शास्त्री होते, ब्राह्मण लोक होते, त्यांच्याकडून शोध घेतला की हे काय आहे, ह्या चमत्कारी दगडाचं रहस्य काय, इतिहास काय. तेव्हा शास्त्रकार आणि जे काही जाणकार होते सगळ्यांनी शोध लावून सांगितलं की हे कामरूप पीठ आहे आणि ह्या ठिकाणी देवीचा योनिभाग पडलेला आहे आणि हे मुख्य शक्तीपीठ आहे. आणि जे काही मंदिर निर्माण केलं त्या मंदिर निर्माण करताना विश्वसिंग राजाने प्रत्येक वीटमध्ये रत्तीभर सोनं टाकून हे मंदिर बनवलेलं आहे. आणि मग नंतर कालांतराने असं झालं की काही आक्रमण झाले, त्यावेळी पण हे मंदिर त्याचा विध्वंस झाला. आणि त्याची जी मुलं होते, विश्वसिंग राजाचे जे मुलं होते, नारायण देव, तर नरनारायण त्यांचं नाव, आणि चिल्लायराव म्हणजे त्यांचा भाऊ, तर मग त्यांनी या मंदिराचा आणखी पुन्हा एकदा जीर्णोद्धार केला. 1565 दरम्यानचा तो काळ असावा, त्या दरम्यान ह्या मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला. पण मग मी एक स्टोरी अशी पण ऐकली की समजा एक राजा होता, एक पुजारी होता, देवीची सेवा करायचा. ओके, सांगतो. जो मग कालांतराने काय झालं की जो नरनारायण जो विश्वसिंग राजाचा मुलगा होता, त्याने इथून जवळपास जे काही ब्राह्मण होते त्यांना बोलवलं. त्यातला एक पुजारी, केंदू कलाई नावाचा एक पुजारी ह्या ठिकाणी होते. त्या पुजाऱ्यांची खासियत अशी होती की आपण नृत्य मंडप पाहिलं ज्या ठिकाणी कामेश्वर आणि कामेश्वरी आहे, तर त्या नृत्य मंडपामध्ये संध्याकाळी तो जेव्हा संध्या आरती करायचा त्यावेळी जगदंबा प्रत्यक्ष होऊन त्याच्यासमोर म्हणजे आरती करत असताना नृत्य करायचे. म्हणून आजही त्याला काय नाव आहे, नृत्य मंडप नाव आहे. त्या नृत्य मंडपामध्ये जगदंबा स्वतः प्रत्यक्ष नृत्य करायचे. आणि ही जी बाब आहे ही सर्व लोकांना कळाली की केंदुकलाई नावाचा पुजारी आहे, तो संध्या आरती करतो, त्यावेळी देवी प्रत्यक्ष होऊन इथे नृत्य करते. राजापर्यंत ही खबर पोहोचली, नरनारायण. मग त्यांनी असा हट्ट केला की मला देखील देवीला बघायचं आहे. पुजाऱ्यांनी त्यावेळी मनाई केली, परंतु शेवटी राजा त्यांनीही बनवलेलं होतं. मग ते सांगतात की इथे एक ठिकाणी खिडकी आहे, त्या खिडकीतून तुम्ही बघा. मग आरतीचा वेळ होतो, संध्या आरती होते आणि जगदंबा प्रत्यक्ष होऊन नृत्य करण्यास सुरुवात करते. पण शेवटी आई तिला ती चाहू लागते की कोणीतरी हे जो नृत्य आहे तो कोणीतरी चोरून बघतोय. तर त्याच वेळी त्या केंदू कलाई पुजारीचा तिथे देवीने शिरच्छेद केला आणि राजाला श्राप दिला की तू जो नियम आहे तो तोडलास तर मी तुला श्राप देते. तुमच्याही कोणत्याचा वंशातल्या लोकांनी ह्या ठिकाणी जर कधी तुम्ही कोणी दृष्टी जरी टाकाल नीलाचल पर्वतावरती तर तुमचं राज्य हे मी भस्मीभूत करेल. म्हणून आजही राजवंशातले लोक या पर्वतावरती येत नाही, इकडे जात नाही, असा याचा इतिहास आहे. मयुरेशजी, आता हे जे कुंड दिसतंय त्याचा काय इतिहास आहे नेमका? हे जे आपल्याला कुंड दिसतंय याला सौभाग्य कुंड म्हणतात. संपूर्ण सौभाग्य प्रदान करणारं ते कुंड आहे. आता आपल्या कामाख्या पीठमध्ये काही विशेष पर्व असतात, त्यापैकी सर्वात जगप्रसिद्ध म्हणजे अंबुबाची पर्व जे आताच संपलं.
की त्यावेळेला जगन्माता ही रजस्वला होत असते आणि 4 दिवस मंदिर हे बंद असतं. ज्यावेळी देवीचं 4 दिवसानंतर अंबुबाचीचा पर्व संपतं त्यानंतर देवीला प्रथम ह्या ठिकाणी स्नान घातलं जातं. त्यामुळे याला सौभाग्य कुंडाची व्याख्या दिलेली आहे. असं म्हणतात की ज्या लोकांना संतती नाही आहे, पुत्र प्राप्ती पाहिजे किंवा संतती प्राप्ती हो ज्यांच्यासाठी प्रयत्न करताय, त्यांनी जर कधी ते स्नान आधी केलं आणि देवीचं दर्शन घेतलं तर त्याला पुत्र संतती किंवा संतती प्राप्ती, चांगली संतती त्याला होते. वरतून त्यानंतरचा अजून त्याचं फल असं आहे की जोपर्यंत तुम्ही ह्या कुंडामध्ये स्नान करत नाही तोपर्यंत तुम्हाला मंत्रसिद्धी होत नाही. अनेको मंत्र आहे, जितके मंत्र असतील, उदाहरणार्थ 3 अक्षरी मंत्र आहे, 5 अक्षरी मंत्र आहे, आपला पंचाक्षरी नमः शिवाय पंचाक्षरी मंत्र आहे, त्याचे तुम्हाला 5 लाख 50 लाख 5 करोड अशी जप करावे लागतील. त्यानंतर त्या मंत्राची सिद्धी तुम्हाला प्राप्त होते. परंतु स्थान महात्म्य असं आहे की जर कधी तुम्ही सौभाग्य कुंडाजवळ किंवा देवीच्या पीठामध्ये आवारामध्ये जर कधी तुम्ही साधना केली किंवा हे मंत्र जप केले तर त्वरित तुम्हाला त्या मंत्राची सिद्धी भेटते. म्हणजे इतकं त्या सौभाग्य कुंडाचं महत्व आहे. आणखी तंत्रशास्त्रानुसार किंवा जे तांत्रिक आहे, काही तांत्रिकांची अशी मान्यता आहे की जे लोक यक्षिणी साधना करतात, अप्सरा साधना आदी करतात, कर्णपिशाचिनी साधना किंवा भूत प्रेत डामर, जे काही डामर तंत्रामध्ये जे काही उल्लेख केलेले अशा काही ज्या काही थोड्याशा वाममार्गी किंवा काही लोक असुरी शक्तीचा अघोरी साधना करतात, तर जोपर्यंत ते सौभाग्य कुंडामध्ये येत नाही तोपर्यंत त्यांना त्याचं फल नाही भेटत किंवा ते त्यांची साधना सिद्ध नाही होत. सोबत अशा काही घटना घडतात की साधना करत असताना त्यांच्या मागे असुरी शक्ती लागते की कर्णपिशाचिनी साधना करणं सुरू केली आणि त्यांना भूत प्रेत दिसायला लागली, ते प्रेतच आहे ते, तर मग त्याचा त्यांना त्रास होतो. जेव्हा तुम्ही ह्या सौभाग्य कुंडामध्ये स्नान करता तेव्हा तुम्ही त्या ज्या काही चुकीच्या शक्ती तुमच्याशी कनेक्ट झालेल्या आहे त्या शक्तीपासून तुमचा संपर्क लगेच तुटतो आणि तुम्हाला त्यातून मुक्ती भेटते. म्हणून सौभाग्य कुंडामध्ये स्नान करून देवीचं दर्शन घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आता आधीच्या पॉडकास्टमध्ये जसं तुम्ही सांगितलं होतं, ज्यांना समजा भूतप्रेताचा काही त्रास असेल त्यांनी त्र्यंबकेश्वरला जाऊन स्नान करावं, त्याच्यानंतर गाणगापूरला जावं, तर तसंच इथं पण असं काही आहे का? नक्की बघा, ती सगळी जगतजननी आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल की आपण जेव्हा आता मनोभव गुहामध्ये रक्तपाषाण रूपिणी, तर देवीच्या आपण जेव्हा गर्भगृहामध्ये गेलो तिथे फक्त एक पाषाण आहे, त्याला लाल फुलांनी आणि कपड्यांनी तिला सजवलेलं आहे, ढाकलेलं आहे, त्याला लपवलेलं आहे. तर जेव्हा तुम्ही त्याचं दर्शन घेता त्यावेळी तुमच्या मागे कितीही मोठी वाईट शक्ती असो त्या शक्तीची मुक्ती होते. वरतून आपण तिथे जलप्राशन केलं, देवीचा त्या जो रक्तपाषाण आहे त्याच्या साईडला तिथे योनी रूपातून सतत पाणी प्रवाह तिथून येत असतो. त्या पाण्याचं महत्व असं आहे की जेव्हा तुम्ही त्या पाण्याचा प्राशन करता तर परत तुमचा पुनर्जन्म न विद्यते, परत तुमचा पुनर्जन्म नाही होणार. योगिनी तंत्रामध्ये महात्म्य फल सांगताना असं सांगितलं आहे की ज्या लोकांनी त्या तीर्थाने कुश दर्भ वापरून आपल्या पितरांचं तर्पण जर कधी केलं तर नरकात जरी ते पितर गेलेले असतील किंवा तुमच्या मागे अशी अतृप्तता जी शक्ती पितृ असतील त्यांना शांती मिळते. गया श्राद्धे तिथे गयाला जाऊन श्राद्ध करण्यास इतपत पुण्य तुम्हाला ह्या जलाने तर्पण केल्याने, इथे दर्शन केल्याने, स्नान केल्याने मिळतं, असं महात्म्य खंडामध्ये वर्णन आहे. आणि ललिता सहस्रनामामध्ये एक खूप चांगलं नाव आहे, देवर्षी गण संघात स्तूयमानात्म वैभवा, की याचा अर्थ काय की देव ऋषीगण सुद्धा जिची साधना करतात, जिचं नाम उच्चारण करतात किंवा जिचं नाव घेतल्याने नरकातून सुद्धा व्यक्ती बाहेर येतो, अशी ती राजराजेश्वरी कामाख्या त्रिपुर सुंदरी. म्हणून असं काही तुम्हाला त्रास असेल तर नक्की तुम्ही इथे येऊन त्या पद्धतीने प्रयोग केला तर तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला भेटतो. आणि कामाख्या मूळ काय आहे, कामाख्या ही ललिता त्रिपुर सुंदरीचं मुख्य पीठ आहे. आता ह्या ठिकाणी आपण काल सुद्धा बऱ्याच लोकांना भेटलो आणि ह्या ठिकाणचे जे तांत्रिक आहे किंबहुना मोठे जे साधक आहे आपण त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांनी पण आपल्याला तेच सांगितलं की त्रिपुरा, काली आणि तारा या तिघी देवतेंचं एकत्र रूप म्हणजे मा कामाख्या आहे. की कामाख्या म्हणजे काय, आपण त्याला कामाक्षा म्हणतो आपल्या सरळ भाषेमध्ये, ललिता त्रिपुर सुंदरी. तर तिला मुख्य तिचं नाव आहे षोडशी. आपण जसं महाविद्यामध्ये सांगितलं
म्हणजे 16 वर्षाची कुमारिका जी आहे ती म्हणजे षोडशी परांबा, तिचं हे मुख्य स्थान आहे. श्रीविद्येची अनेक स्थानं आहेत. मी तुम्हाला सांगितलं की कांची कामाक्षी आहे, ज्या ठिकाणी देवीची नाभी पडली. आणखी एक संदर्भ असा पण आहे की गुवाहाटीजवळ म्हणजे ह्याच कामरूप पर्वताजवळ देवीची नाभी पडली, त्या ठिकाणी उग्रतारा पण पीठ आहे, अशी पण इथे मान्यता आहे. तर दक्षिण भारतामध्ये कांची कामाक्षी हे श्रीविद्येचं पीठ, काश्मीर होतं श्रीविद्येचं पीठ, पण आता ते लुप्त झालं. आणि ह्या दोन ठिकाणी किंवा जे आपलं क्षेत्र आहे कांची कामाक्षी, तिथे दक्षिण मार्गाने देवीची साधना होते, म्हणजे सात्विक पद्धतीने आपण वैदिक नियमाचं पालन करून. परंतु श्रीविद्येचं जे वामांग आहे म्हणजे वाम मार्गाने कौलाचार पद्धतीने जिथे पूजन केलं जातं ते मुख्य म्हणजे त्रिपुर सुंदरीचं पीठ म्हणजे भगवती कामाख्या. कि ये जो नील पर्वत है, नील पर्वत हम सब जानते हैं, नीलाचल बोलते हैं, नील पर्वत बोलते हैं, माँ की आवास स्थल इधर है. और इस पहाड़ का और एक नाम है, दैट इज गौरी शिखर. गौरी शिखर क्यों? वो शिखर में एकदम हिल टॉप में गौरी स्वरूप में भुवनेश्वरी बैठे हुए हैं, इसीलिए. मयुरेशजी, जे नाथपंथ आहे आपला, त्याचा आणि कामाख्या देवीचा काय संबंध आहे? खूप जवळचा संबंध आहे. नाथ संप्रदायाची जी सुरुवात झाली त्याची मुख्य जे प्रवर्तक मानले जातात ते दादा मच्छिंद्रनाथ. तर मच्छिंद्रनाथांची जी मुख्य साधनेचे जे पीठ आहे ते आपल्या कामाख्या पीठच मध्ये आहे. आता महाराष्ट्रामध्ये नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये वेगळ्या कथा आहेत. आखाडाची परिषद आहे नाथ संप्रदायाची, तिथे वेगळी मान्यता आहे. पण ह्या ठिकाणी जर कधी तुम्ही काही स्थानिक लोकांचं मत ऐकलं, किंवदंती म्हणतात की त्यांच्यानुसार की मच्छिंद्रनाथांचा जन्म हा आसाम प्रदेशामध्येच झाला. आणि नाथ संप्रदायामध्ये आपल्या नवनाथ भक्तिसारामध्ये अशी कथा आहे की जे जीवन विद्या किंवा अमृत संजीवनी विद्या जेव्हा माता पार्वतींना भगवान शिव प्रदान करत होते, तेव्हा माता पार्वतींनी जेव्हा विचारलं की तुमचं अमृतत्वाचं रहस्य काय, हे रहस्य समजून सांगण्यासाठी ते क्षीरसागरामध्ये आले एका नावमध्ये बसून. आणि त्यांनी जे काही अमृत जे ज्ञान होतं ते माता पार्वतींना दिलं. पण त्यासोबत अशी कथा आहे की मच्छिंद्रनाथ हे मासाच्या रूपामध्ये तिथे उपस्थित होते आणि माता पार्वतींना झोप लागली आणि मच्छिंद्रनाथ हे माशाच्या याच्यातून हुंकार भरत होते. आणि शिवांना असं वाटलं की माता पार्वती ह्या जागृत अवस्थेत आहे आणि त्या सगळं काही ऐकत आहे. तर ही जी विद्या आहे अमृत संजीवनी विद्या किंवा मोक्ष विद्या, ही शिवांकडून मच्छिंद्रनाथांना प्राप्त झाली. आता आपण गावामध्ये अनेक लोकांना भेटलो, त्यांनी काय सांगितलं की ही जी कथा आहे ही ह्या उमानंद भैरवाच्या ठिकाणीच घडलेली आहे, असं त्यांचं मत आहे. कारण की तुम्ही पाहिलं ना की ते पीठ आहे तिथून हे बरोबर नदीच्या समोर आहे. आणि आपण इथे अशी पण मान्यता आहे की कामाख्यापासून ते इथपर्यंत एक वेगळा गुप्त रस्ता होता आणि पार्वती शिवांना भेटायला इथे येत होत्या, अशी पण इथे धारणा आहे. आणि नाथ संप्रदायामध्ये जेवढेही शाबर मंत्र आहे, प्रत्येक शाबर मंत्रामध्ये उल्लेख भेटतो की कामरू देश जहा बसे कामरू माई, कामाख्या माई, असे वेगवेगळ्या शाबर मंत्रामध्ये त्याचा उल्लेख आढळतो. इस्माईल जोगी, लोना चमारीन, असे हे जे काही नावं आहेत ना, हे मुख्य ह्याच ठिकाणी प्रसिद्ध आहे. आणि हा जो काही पूर्ण प्रदेश होता कामाख्यापासून पूर्व जो भाग आहे याला कदरी वन म्हटलेलं आहे, स्त्री राज्य म्हटलेलं आहे. मी अगोदर पण सांगितलं की जे स्त्री राज्यातली जी काही कथा होती, जे काही घडलेलं आहे ते ह्याच ठिकाणी घडलेलं आहे असं त्यांचं मत आहे. म्हणून नाथ संप्रदायातले जेवढेही मंत्रशास्त्र आहे त्या मंत्रशास्त्राची सिद्धी अनेक नाथ संप्रदायांनी इथेच केलेली आहे. म्हणून आपण तेच सांगतो की कामाख्यामध्ये नाथ संप्रदाय असो, कपालिक असो, अघोर असो या शैव असो, कोणीही प्रत्येकाने इथे साधना ही केलीच आहे. गुरुजी, आता हे जे मंदिर आहे याच्यामध्ये देवीची मूर्ती कशा स्वरूपाची आहे आपण तर पाहिली, समजा पण लोकांना समजायसाठी. नाही बघा, कामाख्या हे जे पीठ आहे ह्या पीठामध्ये मूर्तीपूजा वर्ज्य आहे. तिथे मूर्ती, इथे आतमध्ये कुठेही मूर्ती नाहीये की फक्त त्या पाषाणाची पूजा होते. म्हणजे निर्गुण ब्रह्माची उपासना शक्ती रूपात इथे केली जाते, सरळ आपला त्याचा अर्थ. पण जर कधी तुम्ही ध्यान श्लोक पाहिला तर ध्यान श्लोकामध्ये कसं वर्णन केलेलं आहे की खाली सिंह आहे आणि सिंहावरती सदाशिव झोपलेले आहे. त्या सदाशिवांच्या नाभीतून कमळ आलेलं आहे आणि कमळावरती जगदंबिका कामाख्या
6 षण्मुख आहे, देवीला 6 मुख आहेत आणि तशी ती विराजित आहे. याचा अर्थ असा की जे सिंह आहे त्याला विष्णूचं रूप मानलं जातं. सदाशिव म्हणजे शिव आले, कमळ म्हणजे ब्रह्मा आले आणि म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे जिच्या यांच्यामध्ये जी शक्ती आहे त्यांच्या तर्फे शक्ती काम करून घेते हे दाखवण्यासाठी ते चित्र त्याचं दाखवलेलं आहे. तिघांची म्हणजे तिघांची जी काही शक्ती आहे ती म्हणजे मा कामाख्या आहे. वरतून काही गुह्यतंत्र वज्रयान शाखामध्ये म्हणजे बौद्ध तंत्रामध्ये पण ह्या ठिकाणची साधना विशिष्ट ह्या साधनेचं इथे महत्व आहे आणि पूर्वी बौद्ध लोक या ठिकाणी साधना करायला येत होते. सोबत आपण त्याला असं म्हणू की ही जगज्जननीला जरा संपूर्ण सृष्टीची अधिपत्य जिच्याकडे आहे ते दाखवण्यासाठी ह्या स्वरूपाचं ध्यान श्लोक तिथे आहे असं त्याचा अर्थ आहे. ओके. आणि जे काही देवीचे 6 तोंड आहेत समजा तर त्याला पण काही स्टोरी वगैरे आहे का? स्टोरी म्हणजे काय, आता कुब्जिका तंत्र म्हणून एक तंत्राचा एक भाग आहे. अनेक लोकांचं मत असं आहे की ही सुद्धा कुब्जिका आहे. कुब्जिका म्हणजे आपल्या सरळ भाषेमध्ये कुबड, ठीक आहे. म्हणजे कुंडलिनी, कुबड हे कशाला दाखवत आहे की ते कुंडलिनी शक्तीला, म्हणजे जी गुह्य कालीचं जे रूप आहे कुब्जिका, जिला 6 मुख आहे, म्हणजे पंचतत्वाच्या पलीकडे जे ऊर्ध्वगामी जे तत्व आहे ते म्हणजे देवी आहे असा त्याचा योगिक अर्थ आहे. म्हणजे कालीचं सुद्धा, गुह्य कालीचं सुद्धा तिचं रूप सांगितलेलं आहे. कालिका पुराणामध्ये तर तिला स्वतः काली सांगितलेलं आहे, त्यामुळे तसा पण त्याचा अर्थ आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न येतील की इथं आल्यानंतर नेमकं करायचं काय, पूजा कशा स्वरूपाची करायची, म्हणजे असं काही स्पेसिफिक क्रम आहे का किंवा कशा स्वरूपात केली पाहिजे? यात्रा निरूपणामध्ये अनेक फल सांगितलेले आहे, परंतु सगळ्यात अगोदर जर कधी तुम्ही या ठिकाणी आलात तर सगळ्यात अगोदर तो आपल्याला काली मातेचं दर्शन घ्यायचं आहे. तुम्हाला सुरुवातच कालीपासना होते, नंतर तारामातेचं दर्शन घ्यायचं आहे, नंतर तुम्हाला आतमध्ये यायचं आहे, सौभाग्य कुंडामध्येच तुम्हाला स्नान करायचं आहे, शुद्धी करायची आहे. शुद्धीकरण झाल्यानंतर मग तुम्हाला मा कामाख्याचं दर्शन घ्यायचं आहे. आणि इथे ज्या कुंडातून देवीचं जे मेन गर्भगृह आहे त्या ठिकाणामधून जे जल येत आहे ते जल सोबत तुम्हाला घ्यायचं आहे, त्याचं प्राशन करायचं आहे, त्याचं त्या ठिकाणी महत्व आहे. आणि ते केल्यानंतर मग जे सगळ्या अंगदेवता आहे, छिन्नमस्तिका, भैरवी आदी, धुमावती आदी 16 दशमहाविद्यांचं दर्शन तुम्ही करू शकता. बगलामुखी आहे त्याचे दर्शन करायचं आहे. आणि विशेष बघा हे शक्तीपीठ आहे, या ठिकाणी तुम्ही जप ध्यान करू शकता. पण ह्या ठिकाणी मूर्ती पूजापेक्षा इथे कुमारिका पूजनाचं अधिक जास्त महत्व आहे. आपण पण आता केलं ना तो कुमारिका पूजन, कारण की जगदंबा 16 वर्षाच्या कन्येमध्ये आतमध्ये विराजित आहे, म्हणून ह्या ठिकाणी फक्त कुमारिका पूजनाला सर्वात जास्त महत्व दिलं की जी कुमारी कन्या आहे तीच म्हणजे देवीचं रूप आहे. म्हणून जर कधी तुम्ही इथे आलात, तुम्हाला खूप काही जास्त माहिती नाहीये, सौभाग्यकुंडाचं स्नान करून देवीचं दर्शन घेऊन तुम्ही कुमारिका पूजन करायचं, प्रदक्षिणा करायची. आणि उमानंद भैरव म्हणून आहे, आपण जिथे जाऊन आलो ना, ज्या ठिकाणी म्हणजे संपूर्ण ब्रह्मपुत्रा नदी आहे, सेंटरमध्ये उमानंद भैरव आहे, एक टापू आहे, त्या ठिकाणी उमानंद भैरवांचं दर्शन घ्यायचं. आणि अशा पद्धतीने आपली द्वार यात्रा इथे म्हणजे संपूर्ण जे काही स्थान आहे. दशमहाविद्या, मला असं वाटतं की दशमहाविद्यांची उत्पत्तीच इथे आहे, म्हणून ह्या अंगदेवता आहे, भगमालिनी, भगदरा आदी ज्या काही उग्रतम देवी इथे क्षेत्रपाल आहे, त्यामुळे तुम्ही दशमहाविद्यांचं दर्शन करून मग तुमची यात्रा इथे पूर्ण होते. आणि भैरव, प्रत्येक शक्तीपीठाचे भैरव असतात, तर ह्या ठिकाणी शिव आहेत, तसं या ठिकाणी उन्मत्त भैरव आणि उमानंद भैरव म्हणजे शिवच आहे, तर त्यांचं दर्शन आता आपण करू शकतो. पण मग प्रश्न हा येतो की इथे आल्यानंतर आपल्याला गर्दी दिसते, इथून तिथपर्यंत गर्दी, म्हणजे आता आपले जे मराठी लोक आहेत, आपले जे मराठी बांधव आहेत ते महाराष्ट्रातून इतक्या लांबून इथपर्यंत येतील, बरोबर, त्यांना दर्शनाला किती वेळ लागू शकतो किंवा काही असं आपण करू शकतो का काही? माझं असं म्हणणं असेल की बघा इथे गर्दी तर आता दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. इतकं 8-10 वर्षापूर्वी मी जेव्हापासून येतोय तेव्हा इतकी गर्दी नसायची, पण आता गर्दी वाढत चालली. आणि हा भाग थोडासा म्हणजे इथे जागा कमी आहे, म्हणजे छोटंसं डोंगर आहे त्यामुळे, आणि मंदिर देखील छोटं आहे, त्यामुळे इतक्या सगळ्या लोकांना थोडंसं गर्दी ही वाढत राहते. तर तुम्ही एक दिवस अगोदर येऊन, ज्यावेळी तुम्हाला दर्शन करायचं, एक दिवस अगोदर येऊन तुम्ही इथे तिकीट करायचं, तिकीट काढून घ्यायचं. आणि VIP पासेस ज्याला म्हणतात ते तुम्ही काढायचं आणि रात्रीला तुम्ही लाईन मध्ये लागायचं. सकाळी समजा तुम्ही रात्री 1:30-2च्या दरम्यान जर ते तुम्ही रांगेमध्ये उभं राहिलात तर सकाळी 7-7:30 वाजता तुमचं दर्शन होतं.
कारण की इथे जोपर्यंत सूर्य उदय होत नाही तोपर्यंत मंदिर उघडल्या जात नाही. म्हणून सूर्योदयानंतरच पूजा वगैरे करून मग दर्शनासाठी सुरुवात होते. तर मग तुमचं सकाळी 7-7:30 वाजता तुमचं दर्शन होतं. किंवा आपण डिस्क्रिप्शन मध्ये काही इथले जे पंडित आहेत ज्यांना आपण ओळखतो त्यांचा पण आपण नंबर प्रोव्हाइड करू. मग तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते सोपं जाईल की लोकांना डायरेक्टली कनेक्ट होईल. मला तरी असं वाटतं की अगोदर तुम्ही 7 ते 8 दिवस अगोदर आपण ज्यांचा नंबर दिला जाईल, जे कोणी इथले कॉन्टॅक्ट आहेत त्यांना तुम्ही संपर्क करून व्यवस्थित तुमचं तिकीट बुक करा. आणि मग नंतर ज्या तारखेचं तुम्ही येणार आहात, दर्शन तुम्हाला घ्यायचं, त्याचं तिकीट घेऊन मग ते पंडित तुम्हाला व्यवस्थित मार्ग दाखवतील. त्यानुसार तुम्ही दर्शन करा. पण आल्यानंतर साधना, सौभाग्य कुंडाचं स्नान आणि जगदंबेची कुमारिका पूजा मात्र अवश्य करा. अन्य तिथे काही करावं नाही करावं माझं त्याच्यामध्ये मत नाहीये, परंतु कुमारिका पूजन मस्ट आहे, ती केलीच पाहिजे. चालेल ना. आपण काय करूयात की आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये इथले जे काही पंडित असतील त्यांचा नंबर देऊन टाकू, म्हणजे आपले जे मराठी बांधव आहेत त्यांची गैरसोय होणार नाही. कारण इथे गर्दी एवढी आहे की इथे असं 2-3 दिवस पण नंबर नाही लागणार. अगदी बरोबर. हे मागे जे मंदिर आहे ते नेमकं कशाचं आहे? दक्षिण कालिका मंदिर आहे. षोडशी परांबा म्हणजे 16 स्वरूपामध्ये भगवती कामाख्याला पूजलं जातं या ठिकाणी. आणि सुरुवातीला सगळ्यात अगोदर तुम्हाला दक्षिण कालिकेचं म्हणजे दशमहाविद्यापैकी पहिली महाविद्या दक्षिण काली भगवती महाकाली, तिने आपलं मुख दक्षिणेकडे केलेलं आहे म्हणून तिला दक्षिण काली अनेक लोक म्हणतात. तर ही अशी दक्षिण काली. जोपर्यंत तुम्ही कालीचं दर्शन घेत नाही तोपर्यंत तुम्हाला कामाख्याचं दर्शनासाठी जाता येत नाही. थोडं पुढे गेलं की तुम्हाला ताराचं मंदिर दिसतं, पण ताराचं मंदिर हे पूर्वीपासून नाही आहे, ते बनवलेलं आहे. पण इथे छिन्नमस्ता, धुमावती, त्रिपुर भैरवी आणि दक्षिण काली आदी ज्या महाविद्या आहे ह्या मूळ इथे त्यांचं वास्तव्य इथे आहे. म्हणून सगळ्यात अगोदर कालीचं दर्शन घेऊन आपण दशमहाविद्याचं जी यात्रा आहे त्यासोबत महाकामाख्याची साधना आणि इथे अर्चन पूजा केली जाते. ओके. पण मग महाकाली म्हटल्यावर एक असं रुद्र रूप आपल्या समोर सगळ्यांसमोर येतं समजा. तर महाकालीची आराधना करताना बऱ्याच लोकांना भीती वाटते. मग नेमकं ती कोणी केली पाहिजे, कोणी नाही केली पाहिजे? कालीची साधना कोणीही करू शकतं. मूळतः आपण आता आसाम, बेंगॉल ह्या साईडमध्ये तर प्रत्येक घरोघरी कालीची उपासना केली जाते. कालीची उपासना तुम्हाला भयापासून दूर करते, म्हणजे तुम्हाला एक वेगळी स्ट्रेंथ देते आयुष्यामध्ये. काळा रंग याच्यासाठी आहे की तुमच्या आयुष्यातले किंवा उदाहरणार्थ तुम्ही षोडशी म्हणजे श्रीविद्येची साधना तुम्ही करायला सुरुवात केली तर अगोदर तुमच्या मनातले वाईट विचार गेले पाहिजे, तुमच्या लाईफमधली जी काही डार्कनेस आहे ती संपली पाहिजे. यासाठी सगळ्यात अगोदर कालीची साधना सांगितलेली आहे. तुमच्या जीवनाची जो खरा साधक असेल त्याच्या जीवनाची सुरुवात कालीपासून होते आणि शेवट त्रिपुर सुंदरीवरती होते. पण एखाद्या व्यक्ती असेल की ज्याने त्रिपुर सुंदरीपासून साधना सुरू केली पण मात्र त्याचा शेवट म्हणजे कालीवरती होतो. काली म्हणजे शून्य, हिला परमशून्य म्हटलेलं आहे, सोबत तिला आद्या म्हटलंय की संपूर्ण जे काही देवीचे जे स्वरूप आहे ते लयाला जाऊ शकतील किंवा ते एक त्या षोडशी रूपामध्ये एक होतील, परंतु ज्या रूपामध्ये ती मर्ज होणार आहे, एकत्र होणार आहे, ते स्वरूप म्हणजे महाकाली. म्हणजे ते काळावरती जिची सत्ता आहे किंबहुना काळाची जी जननी आहे अशी ती महाकाली. म्हणून सगळ्यात अगोदर कामाख्याच्या पीठामध्ये दर्शन जेव्हा आपण करायला येतो तेव्हा दक्षिण कालिकेचं दर्शन घेतलं पाहिजे. म्हणून आपण अगोदर दक्षिण कालिकेचं दर्शन घेतलं, तारा जी स्थापित आहे त्या ठिकाणी आपण दर्शन घेतलं. अनेकांचं मत आहे आणि तसं त्याला शास्त्र प्रमाण पण आहे की कामाख्या हे जे रूप आहे हे ललिता त्रिपुर सुंदरी, काली माता आणि तारा त्या तिघांचं एकत्रित स्वरूप मानलं जातं. त्यामुळे कामाख्याचं दर्शन घेतलं तरी तुमचं ताराची उपासना होते, कालीचं पण तुमची उपासना होते. जी देवीचा जो मंत्र असतो त्या मंत्रामध्ये ललिता त्रिपुर सुंदरीचा मंत्र क पासून सुरू होतो म्हणून त्याला कादी विद्या म्हणतात. ठीक आहे. तशा हादी विद्या म्हणजे देवी ललिता त्रिपुर सुंदरीचा मंत्र ह पासून होतो त्याला हादी विद्या म्हणतात. तर तसं कादी विद्यामध्ये म्हणजे ललिता त्रिपुर सुंदरीची साधना करताना कालीसुद्धा कादी विद्यासारखीच फल देते असं सुद्धा याला शास्त्र प्रमाण आहे. ओके. मयुरेशजी, तारा जी महाविद्या आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा ना मला. या गावामध्ये आपल्या जे पीठम आहे कामाख्या पीठम त्या ठिकाणी धारणा अशी आहे की या ठिकाणी देवीची नाभी पडलेली आहे. जे गुवाहाटीचे गाव आहे
त्या पीठाला ते उग्र तारा म्हणतात. ताराचे अजून पश्चिम बंगालमध्ये ज्या ठिकाणी देवीचे डोळे पडले त्या ठिकाणी सुद्धा तारापीठ आहे. ते पण एक तारापीठ आहे आणि ह्या ठिकाणी पण मान्यता आहे की हे पण तारापीठ आहे. पण गुवाहाटीच्या आतमध्ये जिथे आता आपल्याला पावसामुळे आपल्याला तिथे शूट करता आलं नाही म्हणून आपण आज यावरती बोलतोय, तर तारापीठाचं दर्शन गुवाहाटीच्या आत गावामध्ये आहे. ती तारा माता, तारा ही माणसाला विद्या देते, ज्ञान देते आणि दुसरी महाविद्या आहे. सगळ्यात अगोदर काली आहे जी ती सगळं अंधकार दूर केले आणि दुसरी जी महाविद्या आहे ती तारा महाविद्या जी तुम्हाला ज्ञान देते. जोपर्यंत सर्व प्रकारचे नकारात्मकता बुद्धीतून जात नाही तोपर्यंत बुद्धी प्रकाशित होत नाही. बरोबर. यासाठी प्रकाशाला दाखवणारी ती तारा आहे. म्हणून इथे दशमहाविद्यापैकी ताराचं दर्शन आहे ते आपण घेतलं. आणि ताराची उपासना कोणी केली पाहिजे, म्हणजे ती उग्र आहे की कशी आहे? ताराची उपासना तर वशिष्ठ ऋषींनी केली. मी तुम्हाला अगोदर सांगितलं इतिहासामध्ये की वशिष्ठ मुनींनी सगळ्यात अगोदर इथे साधना केली. ताराची उपासना याच पीठामध्ये केली, कामाख्यामध्ये केली. पण देवीने सांगितलं की मी सात्विक पद्धतीने माझी उपासना होत नाही. तुम्हाला चीन प्रदेशामध्ये म्हणजे भूतान आणि म्यानमार या दोघांच्या मध्ये एक विशिष्ट ठिकाण आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला चीनाचार शिकावा लागेल. त्यावेळी वशिष्ठ मुनी कामाख्याला दर्शन करून मग तिथे चीनाचार शिकण्यासाठी चीनमध्ये गेले, अशी धारणा आहे. आणि त्याच ठिकाणी त्यांनी तारेची उपासना केली. उग्र तारा तिला म्हणतात. आता ताराचे अनेक प्रकार आहे. ग्रीन तारा आहे, नील तारा आहे, आपली महातारा आहे. तर हे वेगवेगळ्या प्रकारच्या तारा आहेत. बौद्धयानमध्ये सांगितलं होतं, वज्रयानमध्ये, की 108 प्रकारच्या तारा आहेत. सो हे आपल्या याच्यावरती डिपेंड आहे. पण ज्या लोकांना ज्ञान पाहिजे, अभ्यासामध्ये प्रगती पाहिजे, मुलांना पुढे जायचंय, त्यांनी तर तारेची उपासना साधं आणि सरळ नील सरस्वती स्तोत्र जर कधी तुम्ही वाचलं तर तुम्हाला तारेची उपासनेचं पूर्ण फळ भेटतं. आणि जर समजा महाराष्ट्रात एखाद्याला जायचं असेल तर असं कुठलं आहे का शक्तीपीठ? पश्चिम बंगालमध्येच तारापीठ आहे. नैना देवीला सुद्धा जे हिमाचल प्रदेशमध्ये तिला पण तारापीठ मान्यता आहे. त्यामुळे जे आपल्या जवळ असेल त्या ठिकाणी त्यांनी त्या ताराचं दर्शन घ्यावं. आणि वामाखेपा म्हणजे ताराचे मुख्य उपासक होते. तारा म्हटले की वामाखेपाजी आले आणि त्यांनी तर तिची उग्र रूपातच साधना केली. मयुरेची हे कोणतं मंदिर आहे? छिन्नमस्तिका टेम्पल आहे. छिन्नमस्तिका मातेचं मंदिर आहे. तिसरी महाविद्या काली झाली. आपण काली मातेचं दर्शन घेतलं. मुख्य म्हणजे कामाख्याला सुद्धा तारा रूपात केलं जातं, त्यामुळे त्यामध्ये पण तारा आहे. नंतर निर्माण केलेलं तारा मंदिर पण आपण त्याचंही दर्शन घेतलं. तिसरी महाविद्या सुरुवातीच्या जसं आपलं प्रथम गेट आहे त्याच्या अगोदरच आपल्याला छिन्नमस्ता मातेचं मंदिर इथे लागतं, अन्नछत्राच्या समोरच. तिसरी महाविद्या आहे जिने आपल्या डाव्या हातामध्ये स्वतःचं शीर घेतलेलं आहे, उजव्या हातामध्ये खड्ग आहे. त्याची आपण कथा सांगितली होती पॉडकास्टमध्ये की डाकिनींच्या भूक शांतीसाठी तिने स्वतःचं मस्तक कापलं आहे आणि त्यांना पण रक्त पाजलं आणि स्वतःही रक्त पिलेलं आहे. असं ते उग्र स्वरूप छिन्नमस्तिकेचं. छिन्नमस्तिकेचे मुख्य 3 मंदिर आहे. जर कधी आपण पाहिलं तर पहिलं आहे रजरप्पा झारखंडमध्ये मुख्य मंदिर, ज्या ठिकाणी ती संपूर्ण घटना घडली ते रजरप्पा झारखंडमध्ये आहे. दुसरं जे पीठ मानलं जातं ते कांगडा डिस्ट्रिक्टमध्ये चिंतपूर्णी मातेचं मंदिर. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे कामाख्या मंदिराच्या अगदी जवळ म्हणजे माता छिन्नमस्तिका, असा तिचा पूर्ण इतिहास आहे. आणि यांची पूजा कोणी केली पाहिजे? मुख्यतः त्रिपुर भैरवी, छिन्नमस्तिका, धुमावती ह्या साधना थोड्या उग्रतम आहे. कोणीही त्यांची उपासना करू शकत. त्रिपुर भैरवी, धुमावती आणि छिन्नमस्तिका. कारण की या कालीकुलातल्या देवी आहे. काळी ज्या दक्षिण कालीच्या कुलाअंतर्गत येणारी ही महाविद्या आहे आणि उग्रतम तिची उपासना. म्हणजे तिचं रूपच पाहिलं ना किती भयावह. आता आपण पण जात होतो गर्भगृहामध्ये, वेगळं सगळ्यात अवघड मंदिर. खाली आहे, खाली जावं लागलं, भूगर्भामध्ये जावं लागलं, तर थोडंसं उग्रता तिच्यामध्ये जास्त आहे. त्यामुळे शक्यतोवर तिची उपासना कोणीही करू शकत नाही. पण जर कधी कोणाला करण्याची इच्छाच असेल, ज्या लोकांना राहूचा त्रास आहे, केतूचा त्रास आहे, जीवनामध्ये खूप जास्त संकट आहे, तर त्यांनी रेणुका रूपात देवीचं चिंतन करावं. माता रेणुका सुद्धा छिन्नमस्तिकेचं रूप मानलं जातं. त्यामुळे रेणुका रूपात तुम्ही तिची साधना केली तर तुम्हाला ती फलीभूत होते. असं सर्वजण छिन्नमस्तिकेची साधना नाही करू शकत. ऊर्जा तिची खूप जास्त असल्याने बऱ्याच लोकांना त्याचा आवेश होतो, त्रास होतो. त्यापेक्षा आपण रेणुका रूपात तिची साधना केलेली केव्हाही उत्तम. हे जे मंदिर आहे ते नेमकं कशाचं आहे? आता भुवनेश्वरी आपण काली मातेचं दर्शन घेतलं. उग्र तारा म्हणून आहे, आपण तिचं दर्शन घेतलं. काली तारा, छिन्नमस्तेचं दर्शन घेतलं.
षोडशी म्हणजे भगवती राजराजेश्वरी कामाख्या परमेश्वरीचं दर्शन घेतलं आणि 5वी महाविद्या म्हणजे भुवनेश्वरी. तर संपूर्ण सृष्टीवरती, संपूर्ण या तिघी भुवनावरती जी सत्ता आहे अशी ती भुवनेश्वरी. मुख्यतः आपल्या दशमहाविद्या सगळ्या सिरीजमध्ये आपण सगळ्यांना सांगितलं होतं की प्रत्येक महाविद्येला नियम आहे. षोडशी पण करायची असेल, श्रीविद्या करायची असेल, त्याला पण नियम आहेत. पण एकमेव ही भुवनेश्वरी महाविद्या अशी आहे की तिला कोणते नियम नाही, तिची साधना कोणीही करू शकतात. आणि कामाख्या पर्वतावरती, कामाख्याचा जो नीलांचल पर्वत आहे हा मुख्यतः आता त्याचं जे स्वरूप सांगितलंय त्या पर्वताला सदाशिवाची प्रतिमा सांगितलेला आहे. म्हणजे मुख्यतः सदाशिवावरतीच राजराजेश्वरी बसलेली आहे. पण त्या राजराजेश्वरी जिच्या त्या सदाशिवांच्या स्वरूपालाच नीलांचल पर्वत म्हटलेला आहे. पण त्या नील पर्वताच्या उंच टोकावरती सगळ्यात हा जो टोक आहे आपण सकाळपासून पाहतो ना, तर ते टोक म्हणजे ही भुवनेश्वरी आहे. म्हणजे ह्या संपूर्ण सृष्टीच्या किंवा संपूर्ण ऊर्जेचं जे मुख्य स्रोत कोणतं असेल कामाख्यानंतर, ती आपली राजराजेश्वरी भुवनेश्वरी. आणि तुम्ही इथलं वातावरण बघताच आहे की पूर्णतः विरुद्ध आहे. किती सुंदरता आहे, एकीकडे थोडंसं भयावह वाटणारं किंवा वेगळी मनामध्ये प्रतिमा असलेलं, पण राजराजेश्वरी भुवनेश्वरीचं एकदम सुंदर, शांत आणि मूल म्हणजे सगळी संपूर्ण प्रकृतीचं दर्शन इथे सांगतोय की जगातलं सगळ्यात सुंदर जर कुठलं दृश्य असेल तर मी आज आयुष्यात पाहिलंय की असं दृश्य पूर्ण जगात कुठंच असू शकतं. इतकं सुंदर दृश्य आहे. तेच आहे. आणि भुवनेश्वरी मी सगळ्यांना सांगेल की जेव्हा तुम्ही कामाख्याला येणार, दशमहाविद्या टेम्पलचे दर्शन तुम्ही घेणार, मंदिराचे दर्शन घेणार, त्यावेळी भुवनेश्वरी मंदिराचं दर्शन आवर्जून घ्या. त्या ठिकाणी बसा. ती ऊर्जा तुम्हाला इथे फील व्हायला सुरुवात होऊन जाईल आणि खूप प्रसन्नता इथे आहे. ते जाणवतेच आता. आणि नील पर्वताच्या टोकावरती निवास करणारी ती अशी ऊर्जा आहे की ती तुम्हाला भक्ती, भुक्ती आणि मुक्ती तिन्ही गोष्टी प्रदान करते. पाश, अंकुश धारण केलेलं तिचं स्वरूप आहे. आणि माणसाला सर्व प्रकारचं ऐश्वर्य प्रदान करणारी कोणती असेल तर ती म्हणजे भुवनेश्वरी महाविद्या. आता भुवनेश्वरीची जी आराधना आहे ती नेमकी कोणी केली पाहिजे? भुवनेश्वरीची साधना कोणीही करू शकतं. म्हणजे स्पेसिफिक काही प्रश्न असतील, अडचणी असतील, असं काही आहे का किंवा काय? मी असं म्हणेल की ज्याला सगळ्या प्रकारच्या अडचणी त्याने साधना करावी. सगळ्यात महत्त्वाचं आजच्या युगामध्ये मुंबईमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, आपल्याकडे राहणारे जे काही लोक असतील, प्रत्येकाला घराची अपेक्षा असते. कोणाचं घर होत नाही, त्यावेळी त्यांनी भुवनेश्वरीचं या ठिकाणी येऊन दर्शन घ्यावं, तिची साधना करावी. ज्यांना आध्यात्मिक उन्नती पाहिजे, कारण की भुवनेश्वरीचा जो बीज मंत्र आहे हा संपूर्ण तंत्राचा सार त्याला म्हटलेला आहे की याला भुवनेश्वरी बीजालाच माया बीज म्हटलेलं आहे. असा कोणताच मंत्र नाही आहे की त्या मंत्रामध्ये भुवनेश्वरीचा मंत्र नाही आहे. म्हणून ज्याला आध्यात्मिक उन्नती करायची असेल त्यांनी पण भुवनेश्वरीची साधना करावी. सोबत ज्याला ऐश्वर्य पाहिजे, भुवनेश्वरी ऐश्वर्य देणारी आहे, शेवटी ती राजराजेश्वरी आहे ना. म्हणून ज्याला सत्ता, राजसत्ता, सत्तेचं भय, राजसत्तेचं भय असेल किंवा ज्याला राजसत्ता ज्याला आपल्या हातामध्ये घ्यायची असेल, किंबहुना ज्याला ऐश्वर्य, आर्थिक स्थिती, उन्नती करायची असेल, त्यांनी भुवनेश्वरीची उपासना करावी. ओके. आणि तुम्ही जे म्हटले की मायाबीज, त्याचा काय अर्थ आहे नेमका? मायाबीज म्हणजे काय, असा तो शब्द आहे, म्हणजे गुह्य तो बीज आहे जो अनेक लोकांना माहिती असेल. HREEM हा मुख्य बीज आहे भुवनेश्वरीचा. हा मायाबीज त्याला म्हणतात आणि त्याला शाक्त प्रणव म्हणतात. कारण की जो शक्तीचा उपासक आहे त्याला ह्या मंत्राची साधना करायचीच असते. श्रीविद्येमध्ये अनेक मंत्र आहेत. काही मंत्र 3 अक्षर आहे, 3 अक्षरी मंत्र आहे, काही 9 अक्षरी मंत्र आहे, 15 अक्षरी मंत्र आहे, 16 अक्षरी आहे, 28 अक्षरी आहे. हे सर्व टप्पे केल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये एक टप्पा असा येणार आहे शेवटचा की त्याला फक्त एकाक्षरच करायचा आहे. तर तो एकाक्षर म्हणजे तो एकाक्षर ब्रह्म म्हणजे ही भुवनेश्वरी आहे आणि तोच म्हणजे शाक्त प्रणव मायाबीज. म्हणून प्रत्येकाने जेव्हा कामाख्याला येणार त्यावेळी अशा या भुवनेश्वरी मंदिराचं दर्शन घ्यावं. आई जगदंबे पुढे आपल्या जी काही मनातली जी काही इच्छा आहे ती सांगावी आणि हा आनंद घेऊन आयुष्याची नवीन सुरुवात करावी. ओके. आता आपण ज्यावेळेस मंदिरात येत होतो तिथे एक असा बोर्ड लावलेला होता की त्याच्यामध्ये इंग्लिश मध्ये लिहिलं होतं, त्याचा मी मराठी अनुवाद सांगतो की हे तंत्राचं उगमस्थान आहे अशा वेळी. त्याचा काय अर्थ आहे नेमका?
मी तुम्हाला म्हटलं ना की कामाख्या ही एक युनिव्हर्सिटी होती संपूर्ण तंत्र विद्येची, आजही आहे आणि भविष्यातही राहणार. पण जो खालचा म्हणजे मा कामाख्याचा जो काही भाग आहे तो त्याला आपण काय म्हणू, बहिर्यागासाठी आहे, म्हणजे बाह्य अंगाने देवीची पूजा करायची आहे. पण भुवनेश्वरीचा हा टप्पा असा आहे, हे केंद्र असं आहे की तुम्हाला आंतरयाग करायचा आहे. म्हणजे काय, आतून श्रद्धेने तिचे जाप करायचे, साधना करायची आहे. आणि याला माझ्या तरी व्यक्तिगत भाषेमध्ये ह्या स्वरूपाला आम्ही गुह्य कामाख्या म्हणतो. एक कामाख्या आहे जी प्रकट रूपात आहे आणि जी मूल कामाख्या, गुह्य कामाख्या म्हणजे हीच भुवनेश्वरी आहे आपल्या साध्या आणि सरळ भाषेमध्ये. म्हणूनच याला तंत्राचा उगम स्त्रोत या पीठाला, कामाख्याच्या ह्या पीठाला म्हटलं जातं. ओके, हे कुठलं मंदिर आहे? हे त्रिपुर भैरवी मंदिर आहे. ओके. वर आपलं कामाख्या राजराजेश्वरी षोडशी स्वरूपामध्ये देवी आहे. म्हणजे 16 वर्षीय स्वरूपामध्ये देवीची उपासना पद्धती सांगितल्या गेलेली आहे. जसं बरोबर बॅक साईडला धुमावती आली आणि त्याच्या खाली हे त्रिपुर भैरवी मंदिर आहे, जी आपल्या दशमहाविद्यापैकीला 6वी महाविद्या सांगितलं जातं. आणि तंत्रोक्त पीठामध्ये म्हणजे कामाख्याला इतकं महत्त्व अत्याधिक इतकंसाठी आहे की सर्व ज्या काही दशमहाविद्या आहे त्यांचं मूळ स्वरूप कामाख्यालाच तुम्हाला भेटतं, अन्य ठिकाणी नाही. अन्य ठिकाणी तर ते बनवलं गेले शक्तीपीठ आपण त्यांना म्हणू शकतो. एक काशीला देखील त्रिपुर भैरवीचं मंदिर आहे आणि काशीनंतर मुख्य जर कधी कुठलं असेल तर हे आपलं त्रिपुर भैरवी मंदिर. पण मग समजा आता बरेच लोक आहेत की ज्यांना माहिती नाही की त्रिपुर भैरवीची साधना कशासाठी करावी. जसं आपण पाहिलं की धुमावती जर समजा मारणक्रिया असेल, काही प्रयोग असतील किंवा स्वास्थ्यासाठी केली जाते, तशी त्रिपुर भैरवीची साधना कशासाठी केली जाते? त्रिपुर भैरवी संपूर्ण भैरवी शक्तीची अधिष्ठात्री देवी आहे. ज्यावेळी आपल्या जीवनामध्ये असे काही प्रसंग येतील की ज्या ठिकाणी स्त्री शक्ती तुमच्यावरती हवी होईल, उदाहरणार्थ आपण त्याला काय म्हणू शकतो की स्त्रियांचे काहीतरी दुष्परिणाम होतात, काहीतरी रिलेशनचे प्रॉब्लेम चालू असतील, किंबहुना तुमच्या जीवनामध्ये संधी नाहीये, रोजगार तुम्हाला भेटत नाहीये, त्यावेळी त्रिपुर भैरवीची साधना ह्या भागामध्ये विशेष पद्धतीने केली जाते. भय, कोणत्याही गोष्टीचं भय असेल. आज असे टप्पे आहेत की चुकीच्या केसेसमध्ये स्त्रियांनी फसवलेले आहे, अशा केसेस चालू आहे. एखाद्या घरावरती स्त्रियांच्या केसेस चालू आहेत किंवा एखाद्यावरती शाप असेल, स्त्री शाप असेल. किंबहुना काही लोकांच्या जीवनामध्ये असं सुद्धा मी पाहिलंय की स्त्रीचं सुखच भेटत नाही, काही ना काहीतरी कारणामुळे घरामध्ये आईचे कलह चालू असतो, आईची मृत्यू झाली, आईचं सुख मिळालं नाही, बहिणीमध्ये प्रचंड विवाद झाल्या, पत्नीमध्ये देखील विवाद चालू आहे. हे काय, स्त्री सुख कमी. त्यावेळी त्रिपुर भैरवीचं दर्शन आणि साधना विशेष करून केली जाते. तसं आपल्या दशमहाविद्येच्या पॉडकास्टमध्ये आपण डिटेल त्याबद्दल सांगितलेलंच आहे. आता त्रिपुर भैरवीची साधना आपण म्हणतो की ज्यांना समजा स्त्री शाप असतो त्यांनीच केली पाहिजे, किंवा मग बाकीच्या लोकांनी केली तर काय अडचण असते का? दशमहाविद्या साधनेचे अनेक टप्पे आहे. श्रीविद्या साधना पद्धतीमध्ये अनेक क्रम झाल्यानंतर प्रत्येकाला करावी लागते. श्रीविद्येमध्ये सुद्धा, कालिकुलामध्ये सुद्धा त्रिपुर भैरवीची साधना करावी लागते, करू शकतो. परंतु याची जी ऊर्जा आहे ही उग्रतम आहे. ठीक आहे, की आपण त्याला काय म्हणू शकतो की कव्हर नाही आहे, पूर्ण एनर्जी अनकवर्ड आहे ती सगळी, त्यामुळे ती कंट्रोल करणं अवघड आहे. म्हणून त्यासाठी सर्वसामान्य लोकांना त्याची साधना थोडीशी वर्जित केली गेलेली आहे. ओके, बद्दलच मी एकदा ते भैरवी चक्र पूजा असं काहीतरी वाचलं होतं समजा, तर मग त्याचा आणि याचा असा डायरेक्टली काही संबंध आहे? डायरेक्टली संबंधच आहे. भैरवी चक्रपूजा तंत्रशास्त्रातली सगळ्यात गुप्त पूजा सांगितली जाते आणि ती आजकाल भैरवी चक्रांच्या नावाने खूप विचित्र प्रकार चालले, पण तसं नाही आहे. साधनेचे अनेक पद्धती आहेत. आपण कामाख्याला आलेलो आहोत. हे जे कामाख्या क्षेत्र आहे, कामाख्या क्षेत्र हे वामाचारसाठी मुख्य त्याचं केंद्र आहे. वामाचार म्हणजे काय की आपण अगदी सरळ सांगतो मी, दक्षिणाचार म्हणजे उजव्या हाताने पूजा आणि सात्विक पद्धतीने पूजा. वामाचार म्हणजे काय आहे की आपल्या इथे एकमेव हे शक्तीपीठ असं की ज्या ठिकाणी डाव्या हाताने सुद्धा पूजा केली जाते. तसं आपण वामन म्हणजे आपला डावा भाग पूजेमध्ये वापरला जातो वैदिक पद्धतीमध्ये, तंत्रोक्तमध्ये तसं नाही आहे. वरतून त्याचं दुसरी जी कन्सेप्ट आहे की भैरवीला स्त्रीलाच भैरवी रूप मानलं जातं. पंचमाकार साधना म्हणजे 5 प्रकारचे मद्य, मांस, मुद्रा, मैथून,
मांस आदी ह्या सगळ्या ज्या पंचमकार इथे वापरलं जातं म्हणजे काय सांगितल्या गेलेलं आहे ग्रंथामध्ये. तर भैरवी चक्र म्हणजे काय आहे, जोपर्यंत तुम्हाला स्त्री तत्व समजत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जात नाही. भैरवी चक्राला सांगितलेलं आहे द्वीपशिखा अशा शब्दाने त्यांना वर्णन केलेलं आहे. तुम्ही योग साधनेमध्ये जर कधी गेला तर तुम्हाला योग साधनेमध्ये त्राटक क्रिया सांगितलेली की ज्योतीच्या कुंडलिनी जागृतसाठी तुम्हाला दिव्याच्या ज्योतीकडे बघत तुम्हाला साधना करायची. बरोबर. पण भैरवी चक्रामध्ये स्त्रीलाच द्वीपशिखा सांगितलेलं आहे की भयच आलं ना, जोपर्यंत तुम्ही तो योनी मार्ग किंवा ज्याच्यातून आपली उत्पत्ती झाली आहे त्याचं तुम्ही मूळ समजणार नाही, त्याचं तुम्ही रिस्पेक्ट करणार नाही, किंवा आपण अनेक वेळा ऐकतो की नाही ह्या साधूंना स्त्रीचा स्पर्श चालत नाही किंवा स्त्रींपासून ते वेगळे आहे. म्हणजे काय झालं, मनामध्ये स्त्रीविषयी पण भय चाललं ना. बरोबर. म्हणून त्या भयापासून जी मुक्त करते ती भैरवी, त्रिभैरवी. आणि भैरवी चक्रपूजा ही अत्यंत गुप्त आहे, त्यावरती आपण पुढे बोलणारच आहोत. तर त्याचा आणि ह्याचा खूप जवळचा संबंध आहे. पण मग मध्ये तुम्ही म्हटलं की स्त्री तत्व समजून घ्यायला पाहिजे, तर ते काय नेमकं, म्हणजे कसं समजून घ्यायचं किंवा काय? माणसामध्ये माणसाची जी ऊर्जा आहे थोडीशी क्रियात्मक आहे, क्रोधात्मक आहे, रुद्र रूप असतं माणसाचं. पण स्त्रीमध्ये काय वात्सल्यता आहे, ममत्व आहे, कोमलता आहे, इमोशन्स, भावना प्रधान असलेली स्त्री असते. म्हणून स्त्री तत्व समजण्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही फक्त तिला संभोगपुरता किंवा भोग्या म्हणून नाही आहे. तंत्रामध्ये स्त्रीला भोग्या कधी समजलं जात नाही. तंत्रशास्त्रामध्ये स्त्रीला पूज्या सांगितलेलं आहे, म्हणजे फक्त पूजा करायची आणि फिजिकल व्हायचं असं नाही. तर तुम्ही ते तत्व समजा, रिस्पेक्ट तुम्ही ते करून त्या पद्धतीने केलं पाहिजे. यासाठी भैरवपूजा म्हणजे भैरवी चक्रपूजा यासाठी सांगितली जाते. आपल्या शरीराचे सुद्धा जी आपली उजवी साईड आहे, उजवी साईड ही पुरुष प्रधान आहे आणि डावी शिवशक्ती आपल्यामध्येच आहे. तर इडा आणि पिंगला या दोन्ही नाड्यांचं जेव्हा संयोग होतं, या दोन नाड्याच्या संयोगालाच मैथून सांगितलेलं आहे. जोपर्यंत तुमच्या अंतरयाग जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या शिवाला जाणू शकत नाही, जो सहस्रारामध्ये जे भगवान शिव विराजित आहे. म्हणून ही जी प्रोसेस आहे भैरवी चक्राची ही आतूनच आहे, ते यौगिक आहे. आता काही लोकांमध्ये आता कुलार्णव तंत्र जर कधी तुम्ही वाचलं, आणि हा जो भाग आता आपण बघतो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक केळीचे वृक्ष जास्त दिसत आहे. इथून कामाख्यापासून पूर्व साईडकडे जो भाग आहे याला कदलीवन सांगितलं गेलेलं आहे. आणि कौल ज्ञान निर्णय म्हणून ग्रंथ आहे, जो मच्छिंद्रनाथांनी कौल संप्रदाय म्हणजे एक प्रकारचं वाम पद्धती, किंवा आपण त्याला वाम पद्धती म्हणण्यापेक्षा तंत्रशास्त्रातली पूजा पद्धतीचा शोध त्यांनी इथे लावलेला आहे. ह्या भागामध्ये आपल्याला माहिती आहे की त्याची कथा प्रत्येकाला माहिती असते की ते स्त्री राज्यामध्ये आले, अनेक वर्ष इथे राहिलेत आणि मच्छिंद्रनाथांनी ते चल मच्छिंदर गोरकाया आपण नवनाथ भक्तिसारमध्ये वाचतो. पण हे ॲक्च्युअल जी काही कथा सांगितली जाते ते हे जे स्त्री राज्य म्हणजेच हा सगळा कामरू प्रदेश आहे, कामरू देश आहे. आणि जोपर्यंत कुलार्णव तंत्रात असं सांगितलेलं आहे की जो व्यक्ती कौल संप्रदायामध्ये दीक्षित नाही, विदाऊट दीक्षा घेऊन जो व्यक्ती माद्य, मांस, मदिरा आदीचं सेवन करतो किंवा बली देतो, त्या माणसाला उदाहरणार्थ एखाद्या पशुची एखाद्या व्यक्तीने बली दिली, ठीक आहे, तर बली दिल्यानंतर त्या पशुच्या शरीरावरती जितके केस आहे तितके वर्ष त्याला नरकात भोगावे लागतात. म्हणजे स्वतःच्या आत्मतृप्तीसाठी कौल नाही आहे, तो त्यामागचं विज्ञान जो त्या परंपरेत आहे, ज्याला त्याचा करण्याचा अधिकार आहे, त्याच्यासाठी हे सगळं भैरवी आदी मदिरा आदी जे काही उपयोग आहे तो त्याच्यासाठी सांगितला गेलेला आहे. स्त्री तत्व जोपर्यंत तुम्ही ज्या गोष्टीपासून दूर पळता आहे, जोपर्यंत तुम्ही तिला समजून नाही घेत, आणि त्यावरती आपण पुढे अजून डिस्कस करणारच आहोत. हे आहे आपलं दशमहाविद्यापैकी असलेलं धुमावती मंदिर. अशी मान्यता आहे की विश्वातलं प्रथम आणि आद्य धुमावती मंदिर आहे. कारण की आपण आता कामाख्याचं दर्शन घेतलं, कामाख्याच्या आत मंदिरामध्ये मातंगीचा तुम्हाला दर्शन म्हणजे आपण दर्शन घेतलं, पण तिथे आपल्याला ॲक्सेस नव्हता, तिथे परमिशन नाही, म्हणून आपण मातंगीचं आपलं दर्शन राहिलं म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी. सोबत कमलात्मिकाचं आपण दर्शन घेतलं. तसं ही दशमहाविद्यापैकी धुमावतीचं मंदिर, आणि हे आद्य आहे, प्रमुख आहे. पण मग बऱ्याच वेळेस आपण ऐकतो समजा की धुमावतीचा वापर
समजा त्या देवीचा वापर लोक काहीतरी काम असेल काम करून घ्यायसाठी धुमावतीचा वापर करतात किंवा काही लोक घरात पण धुमावतीचं जप करतात, पूजा करतात, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं असं म्हणणं आहे की धुमावती ही कलहप्रिय आहे, ती वृद्धा तिला सांगितलेलं आहे आणि ती वैधव्य तिला आलेलं आहे, म्हणजे ती विधवा आहे, म्हणून सौभाग्यवती स्त्रिया तिचं दर्शन घेत नाही. एक इथे दर्शन घेण्याची मान्यता आहे. ग्वालियरला जबलपूरला सुद्धा ग्रामदेवत म्हणून तिची पूजा होते आणि दतियाला तिचं दर्शन घेतात, परंतु घरामध्ये तिच्या त्या देवतेची साधना होत नाही. सोबत धुमावती म्हणजे काय, आपण मागे देखील सांगितलं होतं की धुमावती म्हणजे भगवान शिवाचं ज्ञान जिने आत्मसात केलं, जिला निर्वाण किंवा समाधी अवस्थासाठी जिची साधना केली जाते ती म्हणजे धुमावती ना. तुमचं व्यावहारिक कामासाठी यूज करण्यासाठी ह्या दशमहाविद्या नाही आहेत. तुमच्या बुद्धीला किंवा तुमच्या आत्म्याला तो आत्मज्ञानाची प्राप्ती व्हावी यासाठी धुमावती आहे. यासाठी तिची साधना केली जाते आणि हे आपलं धुमावती मंदिर. आणि या ठिकाणी धुमावती किंवा तुम्ही आपल्या दशमहाविद्यांचं दर्शन घ्या, कुठेही तुम्हाला मूर्ती दिसली का, कुठे यंत्र दिसलं का, फक्त एक शिला आहे आणि तिथून एक जलप्रवाह तिथून वाहतो आहे, म्हणजे हे त्यांचं मूळ स्वरूप आहे. तसं धुमावतीचं स्वरूप इथे असंच आहे. धुमावतीला सफेद फुलांची माळा, सफेद पुष्प वापरलं जातं. धुमावतीचं दर्शन घेतल्याने घरातले रोग जे काही असतील, एक झालं की एक आजारी होतं आहे, काहीतरी अपघात होत आहेत, ऑपरेशन्स घडत आहेत, त्याच्यातून धुमावतीची दर्शन घेतल्याने आपल्याला त्याच्यातून मुक्ती भेटते. मारणक्रियेवरती आणि असं म्हटलं जातं की जर कधी एखाद्या ठिकाणी कोणी व्यक्ती धुमावतीची साधना किंवा धुमावतीची जो साधक असेल त्याला बाहेर जाऊन साधना करावी लागते, तर त्या आसपासमध्ये 5 किलोमीटरमध्ये कोणी तांत्रिक चुकीचा प्रयोग करत असेल तर त्याला देखील त्याचा फटका भेटतो. म्हणजे इतकी ही शुद्ध विद्या आहे, चुकीसाठी त्याचा वापर नाही केला जातो. पण मग त्याची पूजा घरात नाही करायची. विदाऊट दीक्षा किंबहुना एखादी स्त्री सुद्धा तिची साधना म्हणजे सौभाग्यवती स्त्री तिची साधना नाही करू शकत. हा नियम आपल्याला पाळला गेला पाहिजे. हा, तुम्हाला इच्छा असेल, अशी काही तुम्हाला समस्या असेल, कामाख्याला या, धुमावतीचं दर्शन घ्या. दतिया पीठ आहे त्या ठिकाणी तुम्ही दर्शन घ्या, तरी तुम्हाला दर्शन केलं तरी होतं. मयुरेशजी, आता अशी एक महाविद्या आहे की जी राजकारण्यांमध्ये खूप जास्त प्रसिद्ध आहे, ती म्हणजे माँ बगलामुखी, तर त्याबद्दल थोडंसं सांगा ना. आपण सगळ्यात अगोदर कामाख्याचं पीठ वगैरे सगळे महाविद्या करत असताना आपण बगलामुखीपर्यंत येऊन पोहोचलो. बगलामुखीची ती सर्व आपण मंदिर पाहिलं, शिला पाहिली. बगलामुखीचे मुख्य काही मंदिरं प्रसिद्ध आहे ज्याला पौराणिक संदर्भ आहे. पहिला मुद्दा तर नलखेडा आहे, त्या ठिकाणी प्रत्येक लोक जातात. दतिया वनखंडेश्वर स्वामी महाराज, माई महाराज म्हणतात, त्यांनी तिथे दतियाला मा पितांबरीची स्थापना केली. सोबत वनखंडी म्हणून आहे हिमाचलमध्ये, तिथे बगलामुखीचं शक्तिपीठ आहे. तर त्यानंतर अगोदरचं जर कधी कोणतं पाहिलं तर ते आपल्या कामाख्या पीठामध्ये आहे मा बगलामुखीचं. तिचं नावच पितांबर आहे आणि ती राजसत्ता देणारी आहे. म्हणून जे काही राजकीय व्यक्ती असेल त्यांना त्याचं आकर्षण तेव्हाही होतं, आताही आहे. ही राजसत्ता देते. वरतून विरोधक जे कोणी असतील त्या विरोधकांना ज्या काही चुकीच्या अपप्रचार असेल त्याला ती थांबवते. किंबहुना त्या मा बगलामुखीला अपराजिता म्हटलेलं आहे. म्हणून जेव्हा तुम्ही तिची साधना करता किंवा काही यज्ञ अनुष्ठान करता तर तो व्यक्ती पराजित होऊ शकत नाही. ठीक आहे, पण याचा अर्थ असा नाही आहे की कोणीही केलं त्याला सेम रिझल्ट भेटेल. शेवटी ती जगदंबा आहे, तिला सत्य आणि असत्य हे बरोबर कळतं. तुम्ही चुकीचं काम करत असाल आणि ते चुकीचं कार्य लपवण्यासाठी तुम्ही बगलामुखीचा सहारा घेत असाल तर त्यामध्ये कोणाचाही फायदा होणार नाही. म्हणजे स्वार्थासाठी महाविद्या आपण करू शकत नाही. म्हणून कदाचित आताही पाऊस सुरू झाला म्हणजे योग्य आपलं बोलणं असावं. जर समजा लोकांना इतक्या लांब यायचं नसेल, त्यांना जर महाराष्ट्रात जर काही ऑप्शन हवं असेल तर मग त्यासाठी काय ऑप्शन? चाळीसगाव जिल्ह्यामध्ये एक सायगाव बगळा म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी सुद्धा बगलामुखीचं स्थान आहे. आता तर त्या ठिकाणामध्ये बरेचसं परिवर्तन झालं आणि खूप चांगली तिथे व्यवस्था आहे. तर ज्यांना कुणाला कामाख्या शक्य नसेल, नलखेडा शक्य नसेल, ज्यांना दतिया शक्य नसेल, त्यांनी सायगाव बगळ्याला जाऊन बगलामुखीचं दर्शन घ्यावं. किंबहुना आपल्या पीठामध्ये म्हणजे अहिल्यानगरमध्ये श्री पितांबरा बगलामुखी शक्तिपीठम आपलं आहे, त्या ठिकाणी पण तुम्ही दर्शनासाठी येऊ शकता. तर मयुरेशजी, 9वीची महाविद्या आहे मा मातंगी, त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा. कामाख्या पीठामध्ये मागे महालक्ष्मी आणि महासरस्वती आहे. तर ते जे महासरस्वती आहे तिलाच मातंगीचं स्वरूप मानलं जातं. दशमहाविद्यापैकी तेच ठिकाण मानलं जातं.
मातंगी नवी महाविद्या म्हणजे कामाख्याच्या गाभाऱ्यात. गाभाऱ्यामध्ये आपण बघितलं नाही का की तिला ते महालक्ष्मी आणि महासरस्वती म्हणत होते, तर जी महासरस्वती तीच मातंगी रूपात तिची साधना कामाख्या पीठामध्ये होते. काही जे कमलात्मिका तिच्याच मागे जी महालक्ष्मी होती ती कमलात्मिका आहे, पुढे जी महासरस्वती ती मातंगी आहे, आणि षोडशी म्हणून भगवती कामाख्या. तर मातंगी जी देवता आहे, आपण अगोदर पण सांगितलं होतं की तांत्रिक सरस्वती आहे. ठीक आहे, तर ही गॉड ऑफ इमोशन, प्रेमाची देवता आहे, भावनेची देवता आहे. तुमच्या जीवनामध्ये प्रेम किंवा आकर्षण तुम्हाला जर कधी पाहिजे असेल तर मातंगीची उपासना केली जाते. सोबत ज्या काही कलाकार जे लोक असतील, विद्या असतील, की ज्यांना आर्टिस्ट लोक, त्यांना मातंगीची उपासना करणं खूप गरजेची असते. अनेक स्त्रिया किंवा असे लोक असतात की त्यांच्या जीवनामध्ये पार्टनर त्यांना ते शोधत असतात. तर ह्या सर्वांसाठी उपयोगात जर कधी कोणती महाविद्या येत असेल तर ती म्हणजे भगवती मातंगी. परंतु आपण ही गोष्ट प्रत्येक वेळी लक्षात ठेवली पाहिजे की ह्या महाविद्येची फक्त एक आपण प्राथमिक माहिती आहे. ठीक आहे, की हार्टची सर्जरी कशी होते, तर हा बायपास असं आहे, नॉलेजसाठी. याचा अर्थ तुम्ही पेशंटला खाली झोपून लगेच ऑपरेशन नाही करू शकत. तसं आहे, जस्ट एक माहितीपर हा सर्व विषय आहे महाविद्यांचा. जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये मातंगी येते, याला एक प्रकारचं अनाहत चक्राची साधना म्हणतात. तर या सृष्टीमध्ये असा ब्रह्मनाद आहे की त्या नादाशी तुम्हाला कनेक्ट व्हावं लागतं. त्या नादाची साधना म्हणजेच मातंगीची साधना आहे. श्यामा संगीत माते, देवीची साधना संगीतकार लोक असतात, गायक लोक असतात, त्यांनी सुद्धा तिची केली पाहिजे. देवीला वाद्य, वीणा आदी खूप तिला प्रिय आहे, शृंगार तिला प्रिय आहे. आणि ज्या लोकांचं बोलायचं काम आहे, जे न्यूज अँकर असतील किंवा उदाहरणार्थ तुम्ही पॉडकास्ट करता, तुम्हाला बोलावं लागतंय, तर ह्या ठिकाणी मातंगीच विद्या काम करते. कारण की साधनेमध्ये जेव्हा तुम्ही मातंगी साधना सुरू करता, तुम्हाला तांबूल खाण्याचं सांगितलेलं आहे, म्हणजे पान, काय की तुमची वाणी जी आहे ना ती मधुर होते. यासाठी मातंगीची उपासना खूप काही आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करून जाते. ओके. आणि महाराष्ट्रात वगैरे पीठ नाही आहे ना? महाराष्ट्रामध्ये मातंगीचं उपासना नाहीये, परंतु काही गावामध्ये भारतामध्ये मुख्य पीठ कुठलं आहे किंवा काय? मदुराई मीनाक्षी हे प्रधान मातंगीची शक्तीपीठ मानलं जातं. आणि गुजरातमध्ये सुद्धा मातंगीचं देवस्थान आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये मातंग समाज आहे, त्यांची मुख्य कुलदेवी त्या लोकांनाही माहिती नाही की ते मातंग समाजात जे त्यांची कुलदेवी आहे तीच स्वतः भगवती मातंगी आहे, मातंगी आहे. आणि जे आपल्या याच्यामध्ये मंदिर किंवा असं त्यांचं एक ठिकाण असतं, त्या ठिकाणी मूर्ती वगैरे नसते, फक्त एक विशिष्ट शिळा ठेवलेली असते, तिला ते मातंगी म्हणतात. म्हणून त्या समाजांमध्ये सुद्धा मातंगीची उपासना आहे. महाराष्ट्रामध्ये तसं प्रसिद्ध असं क्षेत्र मातंगीला डेडिकेट केलेलं असं नाहीये. पण मदुराई मीनाक्षी आणि कामाख्याला आलं तरी तुमचं दर्शन तिथे होतं. मदुराई मीनाक्षीचं दर्शन घेतलं तरी तुमचं मातंगीची तुम्हाला पूर्ण कृपा मिळते. आणि जी 10वी महाविद्या आहे कमलात्मिका, मी अगोदर सांगितलं की महालक्ष्मी आणि महासरस्वती म्हणजे मातंगी आणि कमला हे कामाख्याच्या बाजूलाच आहे, मागेच आहे, गाभाऱ्यामध्ये आहे. तर कमलात्मिका काय आहे, ही शिवपत्नी कमला तिला म्हटलं आहे. विष्णुपत्नी कमला वेगळी. ठीक आहे, ही कमलात्मिका म्हणजे काय आहे, जिला त्रिनेत्र आहे, जी संपूर्ण जगाची जन्मदात्री आहे. तिचं नाव जगत प्रसूता आहे. तर ती संपूर्ण सृष्टीला चालवते. वरतून सर्व ज्या काही, जसं आपण म्हणतो ना निधी, अष्टनिधी नवनिधी के दाता, तर ह्या सगळ्या ज्या अष्टसिद्धी आणि नवनिधीचं जे मेन शक्ती आहे ती म्हणजे कमलात्मिका आहे. जेव्हा तुम्ही कमलात्मिका तुमच्या जीवनामध्ये येते, तिला आर्द्रा सुद्धा म्हटलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही साधना करत असता, मी या तंत्र क्षेत्रामध्ये आलात तर तुमच्यामध्ये ती शुष्कता नाही पाहिजे, म्हणजे ती आर्द्रता पाहिजे. तुम्हाला कोणाला दिसलं तर तुमच्यामध्ये ते भाव तुमचे जागृत झाले पाहिजे. म्हणजे एकीकडे तुम्ही बघा, धुमावती अत्यंत कठोर तुम्हाला दिसते, तिला ज्येष्ठा म्हटलेलं आहे, कलहप्रिया म्हटलेलं आहे. आणि दुसरीकडे कमलात्मिका अगदी विरुद्ध, जी सौभाग्यशालिनी आहे, सौभाग्य गुणशालिनी आहे, तांत्रिक लक्ष्मी. म्हणजे आपली आर्थिक स्थिती जर कधी तुम्हाला सुदृढ करायची असेल तर तुम्ही कमलात्मिकेच्या दर्शनासाठी गेलं पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये तर कोल्हापूरची जी महालक्ष्मी आहे ती सुद्धा कमलात्मिका, तर तिचं स्वरूप आहे. त्याच्यामध्ये बरेचसे वादविवाद आहेत, मतमतांतर आहेत, ते पूर्वीही होते, आजही आहेत, उद्याही राहतील. पण आपण त्या भावाने तुम्ही कमलात्मिकाचं स्वरूप जर कधी तुम्हाला कुठे बघायचं असेल तर हा ठीक आहे, तुम्ही कोणत्याही महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तुम्ही तिचं दर्शन घेऊ शकता. मुख्यतः तिचं ते पीठ म्हणजे भगवती कामाख्याजवळ असलेलं कमलात्मिकाच हे तिचं मुख्य पीठ आहे. ओके.
अशा पद्धतीने आपली जी सगळी दशमहाविद्याची यात्रा होती, कामाख्याची यात्रा आहे, ती पूर्ण इथे झाली. झालेली आहे. मयूरजी आता आपण कुठे चाललोय? सर्वात महत्वाचं, आपल्या प्रत्येक पीठामध्ये भैरवाचं म्हणजे शिवांचं स्थान असतं. तर शक्तिपीठामधलं जे आपल्या कामाख्याचे जे शक्तिपीठ आहे, त्या शक्तिपीठाचे जे भैरव आहेत, जे शिव आहेत, ते आहे उमानंद भैरव. संपूर्ण बघा तुम्ही, ह्या साईडने तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पूर्ण ब्रह्मपुत्र नदी आहे. तुम्हाला चौफेर ब्रह्मपुत्र नदी दिसेल आणि टापूवरती तुम्हाला उमानंद भैरवांचा स्थान दिसेल. ते अत्यंत जागरूक आहे. जोपर्यंत आपण उमानंद भैरवांचं दर्शन घेत नाही, म्हणजे ते उमानंद शिवांचं दर्शन घेत नाही, तोपर्यंत ही जी आपली कामाख्या यात्रा आहे ही परिपूर्ण होत नाही. म्हणून कामाख्या यात्राला आलात की आवर्जून उमानंद भैरवांचं, उमानंद शिवांचं दर्शन अवश्य घ्यायचं. तेव्हाच ती यात्रा जाता जाता किंवा सुरुवातीला जसं तुम्हाला वाटेल तेव्हा तरी तुम्ही दर्शन करून मग तेव्हाच तुमची यात्रा पूर्ण होते. आणि दिसायला तुम्ही बघा, ह्या साईडला तुम्हाला पूर्ण, त्या साईडला मूल नीलाचल पर्वत आहे. नीलाचल पर्वत त्या साईडला बघा, ज्या ठिकाणी भुवनेश्वरीचं टेम्पल आहे, आपण त्या ठिकाणी तो टावर दिसतोय, त्या साईडला तिकडे नीलाचल पर्वत आहे. नीलाचल पर्वतवरती भुवनेश्वरी, आणि बरोबर भुवनेश्वरीच्या कटाक्ष समोर उमानंद शिव. म्हणजे दिसायला पण किती नयनरम्य आणि सुंदर असं ब्रह्मपुत्र नदी. आणि सर्व नदींपेक्षा ब्रह्मपुत्राचं जे काही पात्र आहे हे खूप जास्त विस्तीर्ण आहे आणि खूप सुंदर हा सर्व एरिया आहे, पार्ट आहे. तर थँक्यू सो मच मयुरेशजी की तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला आणि आपण अशा पद्धतीने ज्या दशमहाविद्या आहेत त्यांचं ऍक्च्युअल त्या ठिकाणी जाऊन पूर्ण पॉडकास्ट आपण शूट करू शकलो. धन्यवाद. कारण की ही इच्छा माझी पण होती आणि प्रत्येक महाराष्ट्रातील जे काही आपली जनता आहे ते ह्या ठिकाणी आले पाहिजे, त्यांना समजलं पाहिजे. आणि बरेच लोक आपले जो आपण जेव्हा महाविद्यांचा विषय सुरू केला, अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने ते विषय मांडण्याचा प्रयत्न केला. बघा, ज्ञान आहे, ज्ञानावरती कोणाचं कॉपीराईट नाहीये, परंतु माझं असं म्हणणं की तुम्ही शास्त्राला धरून आपण राहिलं पाहिजे. शास्त्रामध्ये जसे उल्लेख आहे, फक्त तुमच्या काही स्वार्थासाठी ह्या महाविद्या नाहीये, त्याचं मूळ गांभीर्य, गूढतम ज्ञान आपल्याला कळलं पाहिजे, तिचे मुख्य स्थान आपल्याला कळाले पाहिजे. यासाठी हा सगळा विषय. आणि आपले जे पॉडकास्ट पाहतील जे काही अन्य युवक असतील, माझं असं म्हणणं असेल की तुम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढे तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. ठीक आहे. श्री मात्रे नमः. श्री गुरुदेव दत्त. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आताच या व्हिडिओला लाईक करा. कारण हा छोटासा प्रयत्न होता तुमच्या सगळ्यांसाठी की आम्ही जी एनर्जी इथं फील करतोय ती सगळी एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचवावी आणि जे काही गैरसमज आहेत कामाख्या देवीबद्दल ते सगळे तुमच्या समोर ऍज इट इज मांडावे. परंतु आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की ही जी आपली कामाख्याची जर्नी आहे ती अजूनही संपलेली नाहीये. खरं तर देवी कामाख्याबद्दल अनेक गैरसमज लोकांमध्ये आहे. जसे की राजकारणी जे लोक आहेत ते देवी कामाख्याची पूजा का करतात, त्याच्यानंतर लैंगिकता आणि कामाख्याचा काय संबंध आहे. तर असे खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आपण दुसऱ्या पॉडकास्टसाठी ठेवलेले आहेत. म्हणून सांगतोय की आत्ताच आपलं श्रीमंत स्टुडिओचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. दुसरा जो आपला पॉडकास्ट येणार आहे त्यामध्ये आपण कामाख्या देवीबद्दल जितके काही कॉन्ट्राव्हर्शियल आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन आहेत ते सगळे कव्हर केलेले आहेत. जसं की कामाख्या देवीची पूजा कशा पद्धतीने केली जाते, राजकारणी लोक कामाख्या देवीकडे का येत असतात, त्यानंतर इथं अघोरी साधना चालते का, त्याच्यानंतर लैंगिकता आणि कामाख्या देवीचा काय संबंध आहे, त्यानंतर देवीला जर खुश करायचं असेल, देवीला जर सिद्ध करायचं असेल तर मग मांस, मच्छी, त्यानंतर मदिरा चढवल्या जाते का. तर या सगळ्या कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी आपण गुरुजींकडनं सेकंड पॉडकास्टमध्ये कव्हर केलेल्या आहेत. म्हणून आता श्रीमंत स्टुडिओला सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये भेटणार आहोत. थँक्यू.